मोदी शहांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरेंनी केलेला मोठा खुलासा काय? गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. खास करून दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याबाबत चर्चा सुरू आहे. याच काळात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली. त्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चांना त्यामुळे वेग आलेला आहे, उधाण आलं आहे. आणि अशातच आज सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी आणि शहांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे. सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की संसदेच्या अधिवेशनात आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते, मात्र यावेळी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेत राज्यातील जे प्रश्न आहेत त्या संदर्भात संबंधित मंत्री महोदयांची भेट घेतली. या भेटीतून आपल्याला काय न्याय मिळतो का, या उदात्त हेतूने मी जवळपास 10 मंत्र्यांची भेट घेतली. पुढे बोलताना तटकरे यांनी सांगितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. ही सदिच्छा आणि मार्गदर्शन अशा प्रकारची भेट होती. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांची ही भेट सदिच्छा भेट होती. त्यानंतर प्रामुख्यानं मुंबई गोवा रस्त्याच्या संदर्भातला जो प्रश्न कोकणवासियांना भेडसावतो आहे त्याबाबत आणि रस्त्यावर असलेल्या टोलनाक्यांबाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. प्रत्येक अधिवेशनामध्ये दर मंगळवारी एनडीएच्या सगळ्या खासदारांची बैठक होत असते. गेल्या 3 आठवड्यामध्ये एनडीएची मंगळवारची बैठक बालयोगी सभागृहामध्ये त्या ठिकाणी होत आली. त्याला पंतप्रधान महोदय, सगळे मंत्री महोदय, एनडीएचे सगळे आमदार, खासदार, राज्यसभा, लोकसभेचे सगळे त्या ठिकाणी असतात. काल आणि आज एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभेच्या पहिल्या टर्मच्या खासदारांना पंतप्रधान महोदय भेटले. काल परवा भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या टर्मचे जे आता राज्यसभेत निवडून आले त्यांना भेटले. आज एनडीएच्या पहिल्या टर्मच्या राज्यसभेच्या खासदारांना भेटले. आता पंतप्रधान महोदयांची कार्यशैली आहे की ते सर्वांशी संवाद करतात. एक एनडीए म्हणून सगळ्यांची बैठक होते, त्याच्यात संवाद होतो. आता ही नवीन प्रथा त्यांनी एक उत्तम पैकी केली की नव्याने राज्यसभेवरती निवडून आलेले जे आहेत एनडीएची संबंध देशभरातले त्यांच्याशी संवाद त्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे किंवा गेले काही दिवस आपण पाहतो इन्स्टावरून स्वतः व्हिडिओ माध्यमातून ते नवीन तरुणांशी त्या ठिकाणी संवाद करतायत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही. अधिवेशन म्हणजे 18व्या लोकसभेमध्ये असो, मागच्या लोकसभेमध्ये असो, दर मंगळवारची बैठक ही एनडीएची ठरलेली आहे. ही आत्ता 24 पासून सुद्धा नियमितपणाने होती की ज्याला मी उपस्थित राहावे. या 19 ते 24 मला उपस्थित राहण्याचा काही संबंध नव्हता आणि मी त्याला यूपीमध्ये होतो. पण एनडीएच्या बैठका या दर मंगळवारी नियमित त्या ठिकाणी होतात. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.